नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षापासून पेन्शनमध्ये बदल 2025 मध्ये दोन नवीन नियम लागू होणार। पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी, पेन्शनचे दोन नवीन नियम 2025 पासून बदलले। बघा, हा महत्त्वपूर्ण निर्णय आता कोणता घेण्यात आला आहे आणि कोणते दोन नवीन नियम लागू केले जाणार आहेत। जर तुम्ही कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। आता 2025 पासून कोणते दोन नवीन नियम लागू केले जाणार आहेत आणि हे नियम कधी लागू होणार आहेत आणि यांची तारीख कोणती आहे, लक्ष देऊन बघा मित्रांनो, नवीन वर्ष 2025 पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे। केंद्र सरकारने पेन्शनशी संबंधित दोन महत्त्वाचे नियम बदलण्याचा आता निर्णय घेतला आहे, जो 2025 पासून लागू होणार आहे। या नवीन नियमामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, आता दोन नवीन नियम कोणते लागू केले जाणार आहेत आणि कोणत्या तारखेला हे लागू केले जाणार आहेत, बघा लक्ष देऊन। बघा, आता पेन्शन नियमामध्ये काय बदल आहे बघा। केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना EPS 1995 साठी नवीन केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजेच CPPS या मंजूर केले आहे। या नवीन प्रणालीअंतर्गत पेन्शनधारकांना अनेक सुविधा मिळणार आहेत। या नवीन प्रणालीचे मुख्य फायदे आणि तुम्हाला याची उद्दिष्टे काय आहेत सविस्तरपणे सांगूया। बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी याची तारीख सांगणार आहे की हे नवीन नियम कोणते आहेत आणि हे कोणत्या तारखेला लागू होणार आहेत। फक्त 5 मिनिट व्हिडिओ बघा आता मित्रांनो, नवीन पेन्शन निर्णयामुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळतील। बघा, त्यातला पहिला फायदा असा, कोणत्याही बँकेतून पेन्शन आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार। बघा, पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन आता काढू शकतील। बघा, दुसरा जो नवीन नियम आहे तो म्हणजे पडताळणीची गरज नाही। पेन्शन सुरू करताना पडताळणीसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही आहे। बघा, आता तिसरा जो नियम आहे ती म्हणजे झटपट ठेव, पेन्शन जारी होताच लगेच खात्यात जमा केले जाईल। पेन्शन जारी होताच लगेच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। चौथा जो निर्णय येतो म्हणजे तुमचा पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करण्याची गरज नाही आहे। बघा, पाचवा जे महत्त्वाचा आहे, मूळ गावातील लोकांना दिलासा, सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावी परतणाऱ्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, तो मोठा दिलासा काय मिळणार आहे, सर्व सविस्तरपणे कोणते नियम महत्त्वाचे आहेत लक्ष देऊन बघा आणि हे नियम तुम्हाला कधी लागू होणार आहेत म्हणजे कोणती तारीख आहे हे पण सांगणार आहे। फक्त पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा आता नवीन पेन्शन नियमांचे मुख्य उद्दिष्ट पेन्शनधारकांना अधिक सुविधा आणि लवचिकता प्रदान करणे आहे। या नियमामधील मुख्य कारणे काय आहेत बघा तुम्हाला हे नियम का लावले जाणार आहेत, बघा याचं काय कारण आहे। बघा, आता पहिलं जे कारण आहे ते म्हणजे पेन्शन वितरण सुलभ करणे, म्हणजे तुमची जी पेन्शन आहे त्याचं पैशाचं सोपं करणं आहे। कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्यासाठी सुविधा पेन्शन वितरण प्रक्रिया सुलभ करेल म्हणजे सोपी करेल। बघा, आता दुसरं जे आहे ती म्हणजे डिजिटलायझेशनला प्रोत्साहन द्या। नवीन प्रणाली पेन्शन वितरण प्रक्रियेच्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देईल। बघा, आता वेळ आणि तारीख काय बघा तुम्हाला पुढे सांगणार आहे की याची वेळ कधी आहे, म्हणजे हे कोणत्या तारखेला तुम्हाला हे मिळणार आहे आणि अजून दोन नियम सगळ्यात महत्त्वाचे आहे ज्यामुळे तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे। लक्ष देऊन बघा, तुम्हाला शेवटला एक दोन नियम सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आनंदाला वर्षा मिळेल आणि तुम्हाला ही तारीख समजून जाईल की बाबा 2025 मध्ये कोणत्या तारखेपासून हे नियम चालू होणार आहेत। बघा, आता तिसरं जे महत्त्वाचं आहे ती म्हणजे वेळ आणि खर्चाची बचत। पेन्शनधारकांना बँकेला वारंवार भेट देण्याची आणि कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता आता नसणार आहे, ज्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमचा पैसा पण वाचेल। बघा, आता चौथं जे आहे ती म्हणजे वाढती पारदर्शकता। केंद्रीकृत प्रणालीमुळे पेन्शन वितरणात पारदर्शकता वाढेल। पाचवा आहे ती म्हणजे पेन्शनधारकांसाठी सुविधा। पेन्शनधारकांना त्यांच्या आवडीच्या बँकेतून पेन्शन घेण्याचं तर स्वातंत्र्य असणार आहे। बघा, हे तुम्हाला कधीपासून असणार आहे, याची तारीख कोणती आहे, 2025 ला एक तारीख आहे, त्या तारखेपासून तुम्हाला हे सुरू होणार आहे। ही तारीख कोणती आहे, व्हिडिओ फक्त आता 2 ते 3 मिनिटं बघा, तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगतो कोणती तारीख आहे आणि तुमच्यासाठी आनंदाचे एक दोन नियम आहेत ते शेवटला तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, आता नवीन पेन्शन नियम लागू करण्यासाठी सरकारने EPFO अनेक पावले उचलत आहेत। त्यातला पहिला असा, तांत्रिक अपग्रेडेशन, म्हणजेच नवीन प्रणाली सुरळीतपणे काम करण्यासाठी EPFO आता आपली प्रणाली अपग्रेड करत आहे। बघा, आता दुसरं, बँकांशी समन्वय, सर्व बँकांशी समन्वय साधला जात आहे जेणेकरून ते नवीन प्रणालीसाठी तयार होऊ शकतील। बघा, आता तिसरं जे आहे ते म्हणजे आता लक्षात ठेवा, तुम्हाला जे दोन नियम सांगणार आहेत
त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंदाचा फायदा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 2025 पासून हे कोणत्या तारखेला नियम लागू होणार आहेत ते पण कळणार आहे। फक्त लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्हिडिओ सगळं समजावून सांगतो। बघा तिसरं जे आहे ते म्हणजे जागरूकता मोहीम। पेन्शनधारकांना नवीन नियमाबद्दल जागरूक करण्यासाठी मोहीम चालवली जाईल। आता बँकेमध्ये तुम्हाला अधिकाऱ्याकडून समजावलं जाईल, म्हणजे प्रशिक्षण। चौथा जे आहे ते प्रशिक्षण, बँक कर्मचाऱ्यांनी EPFO अधिकाऱ्यांना नवीन प्रणालीचे प्रशिक्षण दिले जाईल। आता पाचवा जे आहे ती म्हणजे हेल्पलाईन। पेन्शनधारकांच्या तुमच्या मदतीसाठी एक विशेष हेल्पलाईन सुरू केला जाईल। बघा तुम्हाला विशेष हेल्पलाईन सुरू केला जाणार आहे। बघा आता नवीन पेन्शन नियमांचा निवृत्ती वेतनधारक आणि बँकिंग प्रणालीवर मोठा परिणाम होईल। बघा आता काय होईल, पहिला जी पेन्शनधारकावर होणारा परिणाम, दुसरा आहे ती पेन्शन मिळणे सोपे होईल, म्हणजे तुमचा तिसरा आहे ती वेळ आणि पैसा वाचेल, आणि चौथा आहे ती म्हणजे पुनर्स्थापनाबाबत कोणतीही अडचण येणार नाही। बघा आता पाचवं जे आहे ती म्हणजे बँक निवडीचे स्वातंत्र्य। तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आता बँक निवडू शकता। सहावा आहे ती म्हणजे बँकिंग प्रणालीवर परिणाम। सातवा आहे ती म्हणजे बँकामधील तुम्हाला निरोगी स्पर्धा वाढेल। आठवा आहे ती म्हणजे तुम्हाला पेन्शन खात्याचे वितरण समान असेल, आणि नववा आहे ती म्हणजे डिजिटल बँकिंगला तुम्हाला चालना मिळेल। बघा मित्रांनो, थोडे नियम बदलले आहेत, हे नियम तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहेत। तुम्हाला आता पुढील 2 ते 3 नियम मी सांगणार आहे, आणि तुम्हाला 2025 मध्ये हे नियम बदलण्याचे तुम्हाला तारीख सांगणार आहे। बघा आता तिसरा ती म्हणजे EPFO वर परिणाम। प्रशासकीय कामकाज कमी होईल, डेटा व्यवस्थापन अधिक चांगले होईल, सेवेची गुणवत्ता वाढेल। बघा आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला नियम सांगतो, आता लक्ष देऊन बघा। सर्वात महत्त्वाचं पहिला जो नियम आहे ते म्हणजे या नवीन नियमांनुसार पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील। तसेच पेन्शन सुरू करताना पडताळणीसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज भासणार नाही। या बदलामुळे पेन्शनधारकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना पेन्शन मिळवण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। बघा दुसरा जो नियम आहे तो म्हणजे 80 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना आता अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारच्या कार्मिक आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार सदर म्हणजे त्यांचं वय जर 80 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अनुकंपा भत्त्याच्या नावावर अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे। बघा आता तिसरा जो नियम आहे तो महत्त्वाचा आहे। बघा आता केंद्र सरकारने पेन्शन नियम 2021च्या नियम 44 मधील उपनियम 6 मधील तरतुदीनुसार सदर पेन्शनधारकांना अनुकंप भत्ता दिला जातो। म्हणजे काय बघा, यामध्ये सुधारणा करून अतिरिक्त अनुकंप भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे। यामुळे 80 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना आता सदर अतिरिक्त अनुकंप भत्ता मिळणार आहे। अनुकंप भत्त्याची टक्केवारी तुम्हाला वयानुसार ठरणार आहे। बघा आता वय काय असणार आहे, बघा यामध्ये काय नियम आहेत लक्ष देऊन बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बघा आता चौथा जे आहे ती म्हणजे आता तुम्हाला 80 ते 85 वर्षे असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 20% तर 80 ते 90 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 30% रक्कम, त्याचबरोबर 90 ते 95 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 40% तर 95 ते 100 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 50% रक्कम, तर 100 वर्षापेक्षा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या 100% पेन्शन म्हणजेच दुप्पट पेन्शन देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे। सदर अनुकंप भत्ता यामुळेच बघा आता काय सांगितले, तुम्हाला जो काय असेल तो भत्ता आहे तो ज्येष्ठ पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा आहे। त्यांच्या पेन्शनमध्ये मोठा वाढ होणार असल्याने त्यांच्या वयानुसार आरोग्यासाठी होणारे खर्च ते पूर्णपणे भागले जाणार आहेत। बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्याची अपेक्षा घेऊन बसलाय की हे नियम कधीपासून लागू होणार आहेत, बघा आता सांगतो। नवीन पेन्शन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील। ही नवीन प्रणाली EPFO च्या चालू असलेल्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरणाच्या प्रकल्पाचा भाग आहे, ज्याला केंद्रीकृत IT सक्षम प्रणाली म्हणतात। मित्रांनो, हे बदललेल्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।